श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी 2026 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनात एक ऐतिहासिक आणि अत्याधुनिक टप्पा गाठला आहे। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली यंदाच्या वारीत सेंटियंट लॉजिक्स या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्यूमन न्यूरल AI तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला। या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 24 ते 26 जुलै दरम्यान पंढरपुरात दाखल झालेल्या सुमारे 32 लाख भाविकांची अचूक नोंद करण्यात आली आहे। 3 दिवसातील वारकरी आगमनाची अचूक आकडेवारी AI प्रणालीने केलेल्या अचूक मोजणीनुसार 3 दिवसात पंढरपुरात आलेले भाविक 24 जुलै रोजी 6,75,274 वारकरी, 25 जुलै रोजी 18,96,573 वारकरी, 26 जुलै रोजी 6,26,282 वारकरी असे एकूण 31,98,129 वारकरी भाविकांची नोंद करण्यात आली। आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच 25 जुलै रोजी सर्वाधिक सुमारे 19 लाख वारकऱ्यांनी पंढरपुरात प्रवेश केल्याचं या नोंदीवरून स्पष्ट झालं। दुबार मोजणी टाळणारे आधुनिक AI तंत्रज्ञान। पारंपरिक कॅमेरा पद्धतीमध्ये एकच व्यक्ती विविध कॅमेऱ्यांसमोर आल्यास आकडेवारी फुगण्याची शक्यता असते। मात्र सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वापरलेल्या AI प्रणालीने ही दुबार नोंद पूर्णपणे टाळली। मुख्य प्रवेशद्वारावर AI आयडेंटिटी, सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, 3 रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक व मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक एंट्रीचा 5वा मुख्य मार्गावर खास AI कॅमेरे बसवण्यात आले होते। व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग आणि टोप्यांचा ताळमेळ लावून प्रत्येक वारकऱ्याची एक युनिक AI ओळख तयार केली जात होती। क्रॉस कॅमेरा ट्रॅकिंग व पुनर्प्रवेश पडताळणी। वारकरी शहरात फिरताना इतर CCTV कॅमेऱ्यांनी त्यांना न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केलं। तसेच शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांची जुन्या नोंदीशी पडताळणी करून दुबार मोजणी रोखण्यात आली। नागरिकांच्या गोपनीयतेचे तंतोतंत पालन। या मोजणी दरम्यान भाविकांच्या गोपनीयतेची पूर्ण दक्षता घेण्यात आली। भारताचा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आणि GDPR नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आलं असून कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर सेव्ह करण्यात आलेली नाही। पंढरपूर आषाढी वारी हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे। लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी आणि योग्य नियोजनासाठी गर्दीचा अचूक अंदाज असणं अत्यंत आवश्यक असतं। पारंपरिक पद्धतीमध्ये त्रुटी दूर करून यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने AI तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे 32 लाख युनिक भाविकांची अचूक नोंद केली। या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा भविष्यातील गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं। आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी वारी विक्रमी होत्या। प्रत्येक ठिकाणी आम्ही 2 ठिकाणी तंत्रज्ञान वापरलं होतं। एक ड्रोन मार्फत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरलं होतं आणि या व्यतिरिक्त जे काही CCTV फीड आहे त्या फीड मध्ये सुद्धा आम्ही AIचं तंत्रज्ञान वापरून आमचा अंदाज असा आहे आणि म्हणजे किलोमीटर लांबलेले किलोमीटर हे सगळे विषयी अंदाज घेऊन एस्टिमेट तयार करून एक्स्ट्रापोलेट करून आमच्या अंदाजप्रमाणे तर यावर्षी जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन घेतलेला अंदाज आहे। म्हणजे पंढरपूरमध्ये 33 ते 35 लाख। पंढरपूरमध्ये यावर्षी या आषाढी कालावधीमध्ये जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन आणि पंढरपूरमध्ये समावेश झालेला अंदाज आहे। आपल्याला सर्वांना माहिती असेल की सध्या मुखदर्शनचे एक रांग आहे आणि पददर्शनचे एक रांग आहे। पण आमच्या वारकरी यापैकी काही वारकरी खूप वयोवृद्ध असतात, 70% पुढे असतात, खूप म्हणजे बरेच लोकांच्या असं पॅरालाइज झालेले वारकरी असतात आणि 100% ब्लाइंड वारकरी असतात। असं बरेच वारकरी असतात, त्यांच्या आपल्याला मुखदर्शन मध्ये सुद्धा या पददर्शनच्या रांगामध्ये उभे राहायची शक्यता नाहीये। अशा पर्टिक्युलर लोकांना कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल आणि त्यांच्या दर्शन लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल याच्या आमच्या विचार आहेत। भविष्यामध्ये पुढच्या वारीमध्ये याच्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहोत। आपली वारी हा पहिलाच अनुभव आहे। ही वारी कशी वाटली आणि काय चॅलेंजेस होते आणि काय अनुभव? हे वारीचे अनुभव विचारलं तर हे खूप वेगळे अनुभव आहेत। जिल्हाधिकारी म्हणून म्हणजे जे कोणी ह्या खुर्चीवर बसले सगळ्यांचं असं आहे की प्रत्येक वारकरी शासनाची जबाबदारी आहे, आमच्या जबाबदारी आहेत। खूप मोठा चॅलेंज असतो, प्रत्येक गोष्टी बारीक बारीक गोष्टीसाठी आपल्याला लक्ष द्यायचं असतो।
रस्त्यावर असलेले खड्डा, पोलवर असलेले वायर, टाईल्स, म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्षात यायची असतो. आणि आता मला सांगितल्याप्रमाणे हा वारी इन्सिडेंट फ्री झालेली आहे, म्हणजे एकही घटना झालेल्या नाहीये. ज्या काही लोकांच्या नॅचरल कॉजमध्ये कार्डियक अरेस्टमध्ये मृत्यू झालेली आहे, ह्या सोडून आपल्याला ह्या पर्टिक्युलर वारी मला काय सांगायला खूप आनंद वाटत आहे की इन्सिडेंट फ्री झालेली आहेत. याच्यामध्ये हे टीम एफर्ट आहेत, म्हणजे पूर्ण जवळपास 25,000 कर्मचारी याच्यामध्ये डे अँड नाईट काम केलं. याच्यामध्ये एकही मशीन्स आणि आमचे 200 व्हॉलेंटियर्स कंटिन्यू चरण सेवा आमची देत होते आणि त्याचाही लाभ जो भाविकांनी घेतला. आरोग्याच्या दृष्टीने आम्ही वारकऱ्यांची आणि भक्तांची काळजी घेतली आणि त्या दृष्टिकोनातून कुठलाही रोग, कुठलीही साथ किंवा किंबहुना कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही अख्ख्या वारीमध्ये केली. त्यामुळे वारीमध्ये कुणी आजारी पडताना दिसला नाही, कुठल्याही एखादी साथ येताना दिसली नाही. पण सगळ्या सोयी सुविधा आरोग्याच्या आम्ही उपलब्ध करून दिलेल्या होत्या. त्याचाही खूप मोठा लाभ या ठिकाणी झाला. त्यासोबत मेडिकल ऑन व्हील एक आम्ही पाठीमागच्या वर्षापासून केलेली व्यवस्था होती, जी आम्ही अख्खं मेडिकल ते व्हीलवर, म्हणजे एका आयशर सारख्या टेम्पोवर आम्ही अख्खं मेडिकल होतं ते 13-14 व्हॅन आम्ही अख्ख्या सगळ्या पालखी मार्गावर आम्ही ठेवलेल्या होत्या. त्यातून महानगर साधारण जिल्हा परिषदेच्या आमचा अकाउंट आरोग्य विभागाचा आहे की साधारण रोज 30,000 लोक त्या आरोग्य सेवेचा लाभ घेत होती. ती खूप चांगली सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न केला. खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये वारी आल्यावर साथीचा रोग येणं, खास करून पंढरपुरातल्या स्थानिक नागरिकांचं विस्थापित व्हायचे आणि काही दिवसासाठी ते बाहेर जायचे की त्यांना रोगाची आणि साथीच्या रोगाची भीती कायम राहायची. पाठीमागच्या वर्षीपासून आपण स्वच्छतेचं काम हातामध्ये घेतलं आणि पाठीमागच्या वर्षी कुठलीही साथीचे रोग आला नाही, आजारी कोण पडलं नाही. या वर्षी त्याच्याही पुढे जाऊन आपण आणखीन शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि पंढरपूर शहर वारीच्या अगोदर 15 दिवस, वारीनंतर 15 दिवस हे स्वच्छ आणि सुंदर राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी कुठल्याही आरोग्याचा अडचण आली नाही पाहिजे, कुठली साथीचा रोग आला नाही पाहिजे, अशा पद्धतीच्या सगळ्या व्यवस्था आम्ही वारीच्या अनुषंगानं केलेल्या होत्या. आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला की आज पंढरपूर वारीचं अजून वारे पालख्या काही गेल्या, काही परत जात आहेत, परंतु वाकरीचा पालखी तर आम्ही स्वच्छ केलेला आहे. 65 एकर आम्ही स्वच्छ केलेलं आहे. वाळवंट तर आम्ही, ज्या वाळवंटामध्ये खाली पाऊल टाकणं मुश्किल होतं, किंबहुना दुर्गंधी आणि तिथूनच खरं तर साथीच्या रोगाचं सुरुवात व्हायची, ते वाळवंट आम्ही स्वच्छ, सुंदर, एवढं स्वच्छ, तिथलं अतिक्रमण काढलं, शहरातलं अतिक्रमण काढलं, पण वाळवंट एवढं स्वच्छ होतं की ज्या वाळवंटामध्ये पाय टाकायला वारकरी घाबरायचे, त्या वाळवंटामध्ये आज वारकऱ्यांनी मनोभावे पूजा अर्चा केल्या, त्या ठिकाणी बसून जेवण केलं, त्या ठिकाणी जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि मोठ्या आनंदानं वारकरी चंद्रभागेचं दर्शन घेऊन, विठुरायाचं दर्शन घेऊन आता वारकरी घरी परतलेला आहे. त्यामुळं मला सांगायला आनंद होतो की ज्या ज्या सुविधा शक्य होत्या त्या सगळ्या सुविधा आम्ही दिल्या. एआयच्या माध्यमातून ट्रॅफिक कंट्रोल केलं. आज बघत होतो की एवढं मोठं ट्रॅफिक, आज 32 लाख लोकांचा एआयचा आकडा आज आपल्याकडे आलेला आहे. 32 लाख भाविकांनी आषाढीमध्ये पंढरपूरमध्ये आले, त्यांनी पंढरीचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेऊन आनंदानं परत गेले. खास करून मला प्रशासनाचं कौतुक यासाठी करायचं आहे की यावर्षी वारीची रांग प्रचंड मोठी होती. साधारण 21 किलोमीटर लांबीची दर्शन रांग या ठिकाणी लागली. पण या दर्शन रांगेमध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाला चांगल्या सर्वोत्तम सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न केला. नाश्ता, जेवण, पाणी मोफत दिलं, त्यासोबत निवारा दिला. जे वेटिंग शेड आम्ही होती, मागच्या वर्षी 9 शेड होती, यावेळी जवळजवळ 19 शेड आम्ही उभी केली. त्या माध्यमातून वारकऱ्यांना विसावा घेता आला, वारकऱ्यांना सावली मिळाली, पावसापासून संरक्षण मिळालं. आजपर्यंत अनवाणी चालणारा वारकरी हा खाली आपण बघतो की खड्यातनं चालणारा वारकरी, यावेळी आम्ही कम्प्लीट
21 किलोमीटरच्या वारी मार्गावर आम्ही मॅट टाकलेलं होतं की जेणेकरून वारकऱ्यांच्या पायाला त्रास होऊ नये अशाही पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली होती. त्यामुळं या सगळ्या व्यवस्था मी या वारकरी बांधवांना दिल्या. अख्खा पंढरपूर आणि अख्खा पालखी मार्ग हा वारकरी बांधवांच्या स्वागतासाठी सज्ज होता. आपण पाहिला असेल या ठिकाणी आम्ही स्वागत केलेल्या स्वागत कमानी ह्या आजच्या या वर्षीच्या वारीचं आकर्षण राहिलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलं. खास करून पंढरीमध्ये वारकरीची जी पालखी सोहळ्याला जी स्वागत कमान होती एवढी सुंदर कमान झाली की तो आमचा सेल्फी पॉइंट वारकरी बांधवांचा झाला होता. प्रत्येक वारकरी बांधव त्या ठिकाणी फोटो घेण्यासाठी थांबत होता आणि फोटो घेत होता. सगळ्या बाजूने आम्ही वारकरी बांधवांचं स्वागत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चालू वर्षी पाठीमागच्या वर्षीपासून VIP दर्शन टाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. याही वर्षी आम्ही सक्तीनं VIP दर्शन बंद केलं आणि सामान्य नागरिकाप्रमाणेच VIP ना दर्शन घ्यायला लागलं अशा पद्धतीची परिस्थिती झाली. त्यामुळं आमच्या वारकरी बांधवांना खूप मोठा त्याचा लाभ झाला. किमान रांगेत उभं राहण्याचं 5 तासाचं त्यांचा वेळ वाचला. त्यामुळे वारकरी आनंदी होता. वारकऱ्यांनी आनंदाने विठुरायाचं दर्शन घेतलं. या सगळ्या सुविधा असल्यामुळे 28 तास काय 22 तास काय 15 तास काय 16 तास रांगेत थांबल्यानंतर सुद्धा वारकरी आनंदानं विठुरायाचा गजर करत माऊलीचा गजर करत दर्शन घेऊन गावी जात होता. म्हणजे त्याला सगळ्या सुविधा